तर लोकशाही वाचवण्यासाठी आमची लढाई आहे, काँग्रेसने समजून घ्यावं असं राऊतांनी म्हटलं। काँग्रेसच्या नेत्यांनी इतिहास समजून घेणं गरजेचं आहे असं राऊतांनी म्हटलं आहे। राहुल गांधी, चेन्नीथला, खरगे यांच्याशी आम्ही बोलू असं देखील संजय राऊतांनी म्हटले। काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असेल असंही राऊतांनी म्हटलं आहे। महापौर मराठी होणं याला आम्ही प्राधान्य देतो असं देखील राऊतांनी म्हटलं आहे। आम्ही सगळे एकत्र येऊन 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढतो। ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हे काँग्रेसने समजून घेतलं पाहिजे। लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्याची लढाई ही अत्यंत निकराची लढाई आहे। हे आमच्या या सहकार्याने समजून घेतलं तर मराठी माणूस हे उपकार कायम लक्षात ठेवेल। नाही, आम्हाला तर काँग्रेसचा प्रधानमंत्रीच करायचा होता, पण नाही होऊ शकला ना। आम्ही असं नाही म्हणालो की शिवसेनेचा करायचा आहे किंवा अन्य पक्षांचा करायचा आहे। त्याच्यामुळे आमचं मन फार मोठं आहे आणि आम्हाला राहुल गांधी यांनाच प्रधानमंत्री करायचं आहे। मुंबईच्या महापौराचं काय घेऊन बसले ते महाशय? तुम्ही मुंबईचे काय 27? मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, ती मराठी माणसाच्या हातात राहायला पाहिजे आणि म्हणून काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वाने पुढलं जे संकट आहे मुंबईवरचं त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे। आणि आम्हाला जर काही बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधींशी बोलू ना, आम्ही मल्लिकार्जुन खरगे साहेबांशी बोलू, वेणुगोपालजी आहेत सरचिटणीस, आणि जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथलाजी त्यांच्याशी बोलू। या 4ही प्रमुख लोकांशी या विषयावरती अद्याप साधी चर्चाही झालेली नाही। त्याच्या उगाच त्याच्यावरती अकांतांडव करण्यात अर्थ नाही।